शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आमदार रोहित पवार यांची प्रकृती तिसऱ्या दिवशी खालावली आहे। सलग 3 दिवस अन्नाचा त्याग केल्यामुळे त्यांच्या शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतोय। आज सकाळपासूनच त्यांना तीव्र शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतंय। जरांगे पाटील यांच्यासह अनेक नेते सुद्धा या आंदोलनाला येणार असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। त्यामुळे हे आंदोलन अधिकच पेटणार हे मात्र नक्की। 3 दिवसांपासून अन्नत्याग केल्यामुळे रोहित पवार यांची प्रकृती खालवत चालली आहे। काय आहे परिस्थिती पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली प्रणकर। रोहित पवार यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांनी अन्नाचा त्याग केलाय। आंदोलनस्थळी तैनात असलेल्या शासकीय वैद्यकीय पथक वेळोवेळी त्यांची तपासणी करतंय। त्यांच्या प्रकृतीविषयी चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे। सलगच्या उपोषणामुळे रोहित पवार यांची शुगर लेवल अत्यंत खालावली असून 83 ते 94 डेसिलच्या दरम्यान खाली आली आहे। शरीरातील ग्लुकोजचीही घट झाल्यामुळे शरीरात मोठा अशक्तपणा जाणवतोय, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरात प्रचंड अशक्तपणा आणि थकवा पसरलाय। शरीरातील शुगरची पातळी घटल्याचा थेट परिणाम त्यांच्या मज्जासंस्थेवर आणि मेंदूवर झालाय। त्यांना आज सकाळपासून अतिशय तीव्र डोकेदुखीचा त्रास सुरू झालाय। डोकेदुखीसोबतच त्यांना चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं यांसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतोय। पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय सरडे आणि त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकानं आमदार रोहित पवार यांची सखोल तपासणी केल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे। डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित पवार यांचा रक्तदाब सध्या 110 असा जरी नियंत्रित पातळीवर असला तरी रक्तातील साखरेची झपाट्यानं होणारी घसरण आणि शरीरातील पाण्याचं कमी होत चाललेलं प्रमाण ही अत्यंत गंभीर बाब आहे। श्रीमंती आणि राजकीय वारसा लाभलेल्या रोहित पवारांनी कधीही उपाशी राहण्याचे कष्ट अनुभवले नसतील, हे खरं आहे। मात्र महाराष्ट्राच्या मातीतील शेतकऱ्यांच्या वेदनेनं आज त्यांच्या संवेदनशील मनाला हेलावून सोडलंय। ज्या शरीराला कधी अन्नाची कमतरता भासली नाही ते शरीरात सलग 3 दिवस अन्नत्याग करतंय। हा केवळ एक राजकीय उपवास नाही तर बळीराजाच्या हक्कासाठी स्वतःच्या शरीराला दिलेली वेदना आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी एसी कार आणि सुखाचा त्याग करून उन्हातानात बसण्याची ही धडपड मनाला भिडणारी आहे। हा अन्नत्याग रोहित पवारांच्या मनातील शेतकऱ्यांप्रती असलेली खरी आपुलकी आणि भावनिक जिव्हाळा दाखवून देतो। शरीराला अशा गंभीर अन्नत्यागाच्या परिस्थितीत ग्लुकोज आणि पाण्याची अत्यंत आवश्यकता असते, जी पूर्ण न झाल्यास अंतर्गत अवयवांवर ताण येऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी वर्तवली आहे। वैद्यकीय पथकानं रोहित पवार यांना आंदोलनस्थळीच पूर्णपणे झोपून विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिलाय। त्यांनी कार्यकर्त्यांशी किंवा प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नये, कारण बोलण्यामुळे शरीरातील राहिलेली ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे साखरेचं प्रमाण आणखी घसरून प्रकृती अधिक बिघडू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय। यासोबतच शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि साखरेची पातळी वाढवण्यासाठी त्यांना तात्काळ ORSचं द्रावण घेण्याची विनंती करण्यात आली आहे। जर प्रकृतीमधील ही घसरण अशीच सुरू राहिली आणि त्यांनी ORS घेण्यास नकार दिला तर त्यांना सलाईन लावण्याशिवाय किंवा रुग्णालयात हलवण्याशिवाय प्रशासनाकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही, असं वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आलंय। कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आंदोलनस्थळाच्या अगदी जवळ रुग्णवाहिका आणि औषधोपचाराचं साहित्य 24 तास तैनात ठेवण्यात आलंय। रोहित पवार यांची तब्येत एवढी खालावलेली असतानाही आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा कडक इशारा दिलेला असतानाही ते आपल्या अन्नत्याग आंदोलनावर आणि मागण्यांवर ठाम आहेत। शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत आपण एक कणही अन्न ग्रहण करणार नाही आणि या जागेवरून हलणार नाही, असा आक्रमक आणि जिद्दी पवित्रा त्यांनी घेतलाय। त्यांच्या या वाढत्या शारीरिक त्रासामुळे आणि बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे आंदोलनस्थळी जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड चिंतेचं वातावरण निर्माण झाले। रोहित पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं पंढरपूरकडे धाव घेत आहेत। आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांची होणारी मोठी गर्दी आणि रोहित पवार यांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता स्थानिक पोलीस प्रशासनानं छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि आसपासच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। रोहित पवार यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी महायुती सरकारला घेरायला सुरुवात केली आहे। काँग्रेस पक्षानं या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दिलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः पंढरपुरात येऊन रोहित पवार यांच्यासोबत उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे।
याशिवाय आंदोलनाचा तिसरा दिवस अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता आहे, कारण मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि महादेव जानकर यांच्यासह दिल्लीतील काही प्रमुख नेते आज पंढरपुरात येऊन रोहित पवार यांची भेट घेणार आहेत. या सर्व बड्या नेत्यांच्या पंढरपूर दौऱ्यामुळे आणि रोहित पवार यांच्या तब्येतीच्या गंभीर परिस्थितीमुळे या आंदोलन आता केवळ एका आमदारापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारं एक मोठं राजकीय आणि सामाजिक केंद्र बनलंय. दुसरीकडे सत्ताधारी महायुती सरकारनं रोहित पवार यांच्या खालावलेल्या तब्येतीवर आणि त्यांच्या आंदोलनावर अत्यंत तीक्ष्ण शब्दात टीका केली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, जयकुमार गोरे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी या आंदोलनावर टीका केली आहे. राजकीय प्रसिद्धी मिळवण्यासाठी, आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आणि माध्यमांमध्ये चमकोगिरी करण्यासाठी रोहित पवार स्वतःच्या प्रकृतीला धोक्यात घालून हे आंदोलन करत असल्याचा घणाघाती आरोप सत्ताधारी नेत्यांनी केलाय. या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी आंदोलन स्तरावरून स्पष्ट केलंय की जरी त्यांच्या शरीरातील साखर कमी झाली असली आणि प्रकृती खालावली असली तरी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ते हा शारीरिक त्रास सहन करायला पूर्णपणे तयार आहेत आणि जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन किंवा ठोस निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत ते उपोषण मागे घेणार नाहीत. सध्याची एकूणच परिस्थिती पाहता पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजकीय तापमान कमालीचं वाढले. एका बाजूला आमदार रोहित पवार यांची वेगानं खालावणारी प्रकृती, त्यांची घसरलेली शुगर लेवल आणि डोकेदुखीचा त्रास यामुळे वैद्यकीय पथकाची चिंता वाढली आहे. दुसऱ्या बाजूला आंदोलनस्थळी वाढणारी कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची अलोट गर्दी आणि राज्यभरातून मिळणारा राजकीय पाठिंबा यामुळे प्रशासनावरील ताण सातत्याने वाढतोय. सरकार या संपूर्ण संवेदनशील प्रकरणावर काय भूमिका घेतंय? रोहित पवार यांच्या तब्येतीचा विचार करून कर्जमाफीच्या अटींमध्ये काही शिथिलता आणली जाते का, की प्रशासन त्यांच्या खालावलेल्या तब्येतीचा हवाला देऊन त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करतंय? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.